हाय गाईज, तर मी आले आहे वरती कारण की मला कपडे घ्यायला यायचे होते. तुम्हाला माहिती आहे मी कपडे स्पिन करायला वरती येते, मशीनमध्ये टाकते आणि उरलेले जे कपडे सुकवते माझी बहीण, ते मला ना चांगलेपणे घडी वगैरे मारून न्यावं लागतं. आणि वातावरण खूपच छान झालं, म्हणजे मी खूपच जास्त हॅपी झाले. वारा पण एकदम अगदी भारी सुटलेला आणि टाळा माझी बहीण मारणार आहे. तर मी खाली आले आणि आता मी घरात गेले तर माझ्या आणि माझ्या बहिणीचे लगेच भांडणं सुरू होतात. कारण की दोन बहिणींमध्ये असंच असतं. ती मला म्हणते तू चाय बनव, तर मी म्हटलं मी नाही बनवणार आहे चाय, हर वेळेस मीच बनवेन किंवा कानाखाली देईन, मी नाही बनवणार आहे चाय. ती बोलते नाही तूच बनव, तू चांगला बनवते. तर या कारणामुळे मम्मी पण मला बोलली की तूच चाय बनव, तर मलाच बनवावा लागला चाय. पण मी आज बनवते, नेक्स्ट टाईम कधीच चाय बनवणार नाही. आणि मग आता आम्ही सकाळचे आता बघा 4:45 वाजले आणि तुम्ही झोपले नाही मी रात्रभर, कारण की आम्ही छोट्या बाळाला सांभाळत होते. आमच्या तर अजूनही खूप जास्त मस्ती करते ती. आणि सगळेजण म्हणू लागले जे नाव सांगत याचं नाव आम्ही फायनल केले, अक्षता. माझ्या बहिणीचं नाव रिया, माझं नाव रितिका आणि माझ्या बहिणीचं नाव अक्षता. तर मग माझ्या बहिणीसाठी डबा पण रेडी करतात आणि दुपारचं जेवण पण मी बनवत होती आताच. तर ड्रायफ्रुट्स फ्राय केले बनवते तांदळाची, कारण मम्मीला बनवलं खीर खूप दिवसापासून खायची इच्छा झाली, म्हणून माझी इच्छा पूर्ण केली मम्मीकडून. तर अशी मम्मीने खूप जास्त टेस्टी तांदळाची खीर बनवली. आणि झोपलं माझ्या डोळ्यात एवढी होती, पण मला झोपायचा पत्ता नाही, कारण की मी झोपूचं वाटत नाही. झोप येऊ लागली पण काय झोपच नव्हतं वाटत. झोप येते पण झोपू नाही वाटत. थोडी सोपी असते तुम्ही कधी असं. तर एक साईडला तर खोल बरं ते कसं झालं बघ. अगदी खूप चांगली झाली. तर मम्मीने पत्ताकोबीची भाजी पण केली एका साईडला, ती पण खूपच जास्त टेस्टी होती, मला ती खूप आवडली. तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवत होते की अगदी खूप चांगलं होतं. आणि मग आहे त्याचा दुसरा दिवस, पार्ट 2 नाही त्याच्यामध्येच. पण मम्मी मला म्हटली की ना भात घाल, तर मी गपचूपपणे भात घातला आणि तो गॅसवर ठेवला. आणि पीठ, आमचं घर खूपच घाण झालं, तर बहिणीने आवडलं आणि मला पीठ मळायला म्हणून बोलली. मी पीठ मळते आणि आता मला पीठ मळून झालं. थँक्स फॉर वॉचिंग, लाईक अँड सबस्क्राईब, बाय.